जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आपल्या सोलापूर तालुक्यातील प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहे। प्रथम मी आई अमाईचरणी आणि नागनाथाचरणी वंदन करतो व या प्रचार शुभारंभासमयी उपस्थित असलेले आदरणीय शहाजीभाऊ बाळासाहेब पाटील, मनोहरभाऊ जगताप, शिवाजी सोनार, उपस्थित सर्वच ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी मित्र, उपस्थित सर्व माता भगिनी, आता सर्वांनी आपल्या भाषणात मतदानाच्या बाबतीत व निवडणुकीच्या कामाच्या विकासाच्या बाबतीत बरंचसं काही बोललं आहे। मी माझ्या पद्धतीनं मला काही जास्त भाषण करता येत नाही, पण मी थोडक्यात आणि आपल्याला रुचेल असं थोडकंच बोलतो की विकास काम हे गेली 10, 15, 20 वर्ष झालं आपण शहाजीभाऊच्या माध्यमातून, माझ्या माध्यमात आम्हाला जे शक्य असेल ते, गावात सत्ता असो नसो, वर खाली सत्ता असो नसो, दोघांच्या परीनं जिथं जिथं त्यांच्या ताकदीप्रमाणे, मी माझ्या कुवतीप्रमाणे जे शक्य असेल ते आपल्या भागात, आपल्या गावात निश्चितच आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। उद्याच्या भविष्यात काम करण्यासाठी राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात, गावात सगळीकडेच भाजपची सत्ता आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदार यांच्याशी घनिष्ठ संबंध असणारे आदरणीय दिलीप मालक आणि शहाजीभाऊ हे त्यांच्यासोबत आहे। त्याच्यामुळे भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि गाव याच्या बाबतीत, विकास कामाच्या बाबतीत काळजी करायचं काही कारण नाही, एवढं मला वाटतं। त्याचबरोबर आजपर्यंत आम्ही सर्व काम केलेले आहे। आता विरोधकासमोर प्रश्न विकास कामाचा नाही, त्यांना तर आपल्यात काहीतरी उणीवा दाखवायचे आहे, काहीतरी भांडण लावायचे, एकमेकाचं उणी काढायचे, जुनं पुराणं काहीतरी काढून द्यायचं। त्यात आपल्या गावात, आपल्या भागात, आमच्या भागात म्हणायचं झालं तर खाल्लागड, वरलागड हे सगळं आपण 25 वर्षापूर्वी सगळं मातीत काढले। गावातलं भांडण, तक्रार, एकमेकाच्या सगळं बाजूला ठेवून आपण गुन्हा गोविंदांना 25 जायला आणतो। पण उद्याच्या निवडणुकीत त्यांच्याकडे एकच भांडवल आहे, गावाच्या बाबतीत बोलतो मी, की हे सगळं परत उकरून कोणाचं काढून द्यायचं आहे, कोणाचं जुनं आठवून द्यायचं आहे आणि मतं मागायची आहे। त्याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचं घर आहे। नेते मंडळीच्या घरासाठी, संस्थेसाठी माझ्या वडिलांनी अक्षरशः जीवाचं रान करून यांचं सगळं वाचवले आणि त्याचं बक्षीस म्हणून आम्हाला काय दिलं असेल, परिवाराला आमच्या घरात सोडून लावलं। विकास कामाला आम्ही खंबीर आहे। मी माझ्या कृतीप्रमाणे शहाजीभाऊचं तर बोलायचं कामच नाही, काम तुम्ही म्हणजे तुम्ही काम करून दाखवा उद्याचं पात्र केलं आणि आमच्या मनगटाला धरून काम करून घ्या। पण एकच सांगतो की ही उद्याच्याला ही मंडळी काहीतरी आपल्या डोक्यात भरवणार आहे, माझ्या बाबतीत गैरसमज भरवतील, आमच्या परिवाराच्या बाबतीत गैरसमज भरवतील। सगळ्याला हात जोडून अगदी दंडवत घालून विनंती करतो, कुठल्याही याला बळी पडू नका। याला एकच सांगतो की कैलासवासी श्रीधररावजी मार्तंडे यांनी गावासाठी, सगळ्यासाठी काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे। गोरगरीब जनतेसाठी, सर्व जातीपातीसाठी काम केले। त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली उद्या व्हायची असेल, उद्या 7 तारखेला, तर आपण सगळ्यांनी जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समिती समोरचं जी कमळाचं बटन आहे ते बटन दाबून, कारण त्याच्याशिवाय त्यांना कळणार नाही की हे मला फसवलं नाही। कैलासवासी श्रीधरराव मार्तंडे यांनी जे त्यांच्यासाठी केलंय आणि त्यांच्या बाबतीत काय त्यांनी घडवलंय हे मला गावकऱ्यांना, आपल्या भागातल्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती करून सांगायचे की उद्याच्या मतपेटीतून आपण सर्व, माझ्या माता भगिनींनी, सर्व गावातल्या माझ्या तरुण सहकाऱ्यांनी आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळांनी आपण माझ्या पाठीशी, शहाजीभाऊच्या पाठीशी राहून आपण सगळ्यांनी आपली एकी दाखवून द्यावी, एवढेच या ठिकाणी थांबतो आणि थांबतो। सर्वांनी कमळाच्या समोर बटन दाबून आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील जे आपल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांच्या समोरील कमळाचं बटन दाबून आपण सर्वांनाच विजय करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो।